नमस्कार भावांनो, माझं नाव तुम्हाला तर माहितीच आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेतकऱ्याची फजिता. चला दाखवतो तुम्हाला. भावांनो, हे बघा, ही आमची शेताजवळची एक नदी आहे आणि छोटी आहे, एवढी जास्त मोठी नाही आहे, छोटी आहे. आणि चला, हे आपलं शेत आहे, या नदीच्या मदत आहे. इकडच्या साईडनं पण आहे, इकडल्या साईडला पण आहे. आणि दोन्ही साईडनं ही नदी मधात येते आणि शेत ना दोन्ही साईडनं आहे. चला दाखवतो. भावांनो, ही झटका मशीन पण लावली आहे आपण. आणि कसं रोहींचा खूप त्रास होता पहिले, आता नाही आहे. कसं की हिच्यामुळे थोडा फरक पडला. आणि बघू शकता, ही सोयाबीन आहे. सोयाबीन बघा, आणि चला मला भावांनो, हे बघा, बघू शकता तुम्ही, रात्रीला पाणी आलेला, तर त्याच्यामुळे ना हे सर्व तळलेलं आम्ही सोयाबीन वगैरे ते भिजले आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही सुडी पण लावू शकलो नाही. आणि आज काढलेलं आम्ही, पण आज पण शक्यता आहे पाणी यायची. कसं की आभाळ दिसतं तसं रात्रीला, म्हणजे कसं की शक्यता नव्हती यायची, पाणी पण आलेला. आज पण शक्यता आहे. आणि हे बघू शकता, पुढे पण दाखवतो तुम्हाला, या की पुढे थोडं. आणि तिथे पण बघू शकता पाण्यामुळे काय झालेलं. जेवढी सोयाबीन होती ना तिच्यातून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये असं वाटतं आम्हाला की खराब पण होऊ शकतं. तर आज पाणी आलं तर शक्यता जास्त वाढेल की खराब होण्याची. आणि बघू शकता तुम्ही की कसं. चला भावांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला जे काय दाखवलं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. नुकसान वगैरे तुम्हाला माहितीच आहे. आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया की आमच्या साईडने जे लोक असतात, कामगार लोक, त्यांना रोज काय मिळतो. आणि या आमच्या साईडने जे लोक असतात की जे रोजगार लोक असतात, ते सोयाबीन वगैरे कसे सांगतात आपण बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दाखवणार. आणि जय महाराष्ट्र, जय भारत.